शेगाव तालुक्यामध्ये 6 गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे। शेगाव तालुक्यात केस गळत असल्याच्या विचित्र आजाराने गावकरी सध्या हैराण आहेत। बोंडगाव, कालवड, काठोरा त्याचबरोबर भोनगाव, हिंगणा या गावातल्या ग्रामस्थांचे केस गळत आहेत। आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे। फंगल इन्फेक्शन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून। संदीप, आरोग्य पथकाचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं समोर आलेलं आहे तपासणीनंतर? रिद्धी, खरं तर अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक हा संपूर्ण आजार या ठिकाणी घडलेला आहे। या संपूर्ण प्रकाराची जी आहे ही आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतलेली आहे। काल आरोग्य विभागाचे जवळजवळ 15 ते 16 जणांचं पथक हे गावात दाखल झालेलं आहे। घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे। आतापर्यंत याच शेगाव तालुक्यातील 6 गावांमध्ये 51 पेक्षा अधिक रुग्णांना जो आहे हा आजार जडल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आरोग्य विभागाकडून जे आहे या ठिकाणी पाण्याचे रासायनिक आणि जैविक नमुने हे घेण्यात आलेले आहेत। ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर रुग्णांच्या केसांच्या आणि त्वचेचे काही नमुने जे आहेत ते देखील या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। ते देखील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत। आज संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो अहवाल येणे अपेक्षित आहे आणि त्यानंतरच काय ते नेमकं निदान जे आहे ते याच्यावर लागणार आहे। परंतु सध्या तरी हे फंगल इन्फेक्शन असल्याचा अंदाज जो आहे हा त्वचारोग तज्ञ आहेत आणि आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आलाय। मात्र आता हे टक्कल व्हायरस आहे का या अफवेने देखील संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ या ठिकाणी उडालेली आहे। रिद्धी, जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।